भास्करस्य यथा तेजो मकरस्थस्य वर्धते तथैव भवतां तेजो वर्धतामिति कामे। मंडळी नमस्कार। इंग्रजी नूतन वर्ष आरंभ झाले की हिंदू प्रथेप्रमाणे पहिला सण जो येतो तो म्हणजे मकर संक्रांत। यंदाची मकर संक्रांत कोणत्या तारखेला आहे, ती कशी साजरी करावी, तिने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे व आपल्या जन्म नक्षत्रानुसार त्याचे शुभाशुभ फळ काय असेल याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मंडळी, यंदा दिनांक 15 जानेवारी 2024 रोज सोमवार या दिवशी मकर संक्रांत होणार आहे। दरवर्षी ती 14 जानेवारीला असते, पण यावर्षी लीप इयर आले म्हणजेच अधिक मास आलेला होता, त्यामुळे एक दिवस पुढे म्हणजे 15 जानेवारीला मकर संक्रांत आहे। सर्व माता भगिनींनी 15 जानेवारी रोजी मकर संक्रांत साजरी करायची आहे। या मकर संक्रांतीचा यंदाचा जो पुण्यकाळ आहे तो सूर्योदय ते सूर्यास्त असा आहे। सूर्याचा मकर राशी प्रवेश हा पहाटे 4:43 होणार आहे, त्यामुळे दिवसभर मकर संक्रांतीचा पर्वकाळ असणार आहे। यंदाची मकर संक्रांत ही विष्टीकरणावर आहे। संक्रांतीचे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे। संक्रांतीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले, म्हणून यंदाच्या वर्षी शक्यतो महिलांनी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये। संक्रांतीने शस्त्र म्हणून भाला हातात घेतलेला आहे, हळदीचा टिळा लावलेला आहे आणि वासाकरिता तिने दुर्वा हातात घेतलेले आहेत। वयाने वृद्ध असून चित्रान्न भक्षण करत आहे। ब्राह्मण जातीची असून भूषणार्थ सोने धारण केलेले आहे। तिचे वार नाव घोरा असून नक्षत्र नाव महोदरी असे आहे। उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे व नैऋत्य दिशेकडे ती पाहत आहे। हे संक्रांतीचं वर्णन आहे। संक्रांतीच्या पर्वकाळात दंतधावन करणे म्हणजे दात घासणे, कठोर बोलणे, वृक्षछेदन करणे, गवत काढणे, गाई म्हशीची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत। या दिवशी काय करायचं आहे त्याबद्दल मी माहिती सांगतोय की सूर्योदयापूर्वी तिळ मिश्रित म्हणजे तीळ पाण्यात घालून, आंघोळीच्या पाण्यात तीळ घालून स्नान करायचं आहे। तसेच तिळाचे उटणे अंगाला लावायचे आहे। तिळाचं हवन करायचं आहे। तिळाचं तर्पण देखील करता येईल। तिळगुळ भक्षण करायचे आहेत व तिळाचं दान करायचे आहे। श्रोते हो, आता ही संक्रांत आपल्या जन्म नक्षत्राकरिता कशी शुभाशुभ फलदायक आहे त्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊ। धनिष्ठा, शततारका आणि पूर्वा भाद्रपदा ही ज्यांची नक्षत्र असतील त्यांच्यासाठी खूप छान फळ आहे, ते म्हणजे प्रवास, पंथा, दूरच्या प्रवासासाठी, पर्यटनासाठी जाण्याचे त्यांचे योग आहेत। उत्तरा भाद्रपदा, रेवती, अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी या नक्षत्राकरिता थोडेसे वाईट फळ आहे, ते म्हणजे शरीर व्याधी, पीडा, भोग असे वाईट फळ सांगितलेले आहे। अशा व्यक्तींनी काळजी घ्यायची आहे। मृग, आरद्रा आणि पुनर्वसू या नक्षत्राकरिता देखील व्यथा, मानसिक त्रास असं सांगितलं गेलेलं आहे संक्रांतीचं फळ। पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त या राशीच्या, या नक्षत्राच्या लोकांकरिता उंची वस्त्र खरेदी करण्याचे योग व महागड्या वस्तू खरेदी करण्याचे योग येणार आहेत। चित्रा, स्वाती, विशाखा या तुळ राशीतल्या नक्षत्रासाठी नुकसानकारक फळ आहे। या नक्षत्रांना हानी असं सांगितलेलं आहे, त्यामुळे आर्थिक व्यवहार, देवाणघेवाण हे करताना खूप काळजी घ्यायची आहे। अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढ आणि श्रवण या राशीकरता अत्यंत शुभ फलदायक संक्रांत आहे। या राशींना उत्तम धनलाभ होणार आहे आणि विपुल धनप्राप्ती होणार आहे। मंडळी, संक्रांतीचे फळ मी आपल्याला सांगितले। आपल्याला व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा। आपणास व आपल्या परिवारास संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। धन्यवाद।